तर आज आपण मस्त असं झणझणीत पिठलं आणि भाकरी बघणार आहोत। खायला हे पिठलं खूप सुंदर लागतं। पारंपरिक पद्धतीने हे पिठलं केलेलं आहे। तर चला तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आधी आपण साहित्य बघून घेऊया काय काय लागणार आहे ते। यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ, कोथिंबीर घेतली आहे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहे थोडेसे, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि एक छोटा कांदा घेतला आहे बारीक चिरून। तर सर्वात आधी आपण खोबऱ्याचे तुकडे जरा बारीक करून घेऊया मिक्सरला। यामध्ये आता आपण लसूण पाकळ्या टाकून घेऊया। लसूण थोडा जास्तच टाकायचा आहे, त्यामुळे पिठल्याला खूप छान चव येते। मी इथे 4-5 लसूण पाकळ्या ठेवल्या आहेत फोडणीसाठी आणि हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पिठलं म्हटले की थोडं झणझणीतच छान लागतं, त्यामुळे इथे मी मिरच्या थोड्या जास्त घेतल्या आहेत। ह्याच्यात आपण छोटा 1 चमचा जिरे टाकून घेऊया। अजिबात ह्यात पाणी टाकायचं नाही, बिना पाणी न टाकता हे वाटण आपण वाटून घेऊया आता। तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच असतं, पाणी न टाकल्यामुळे एकदम बारीक पेस्ट होत नाही याची, थोडं जाडसरच ठेवायचं आहे। थोडं अधूनमधून चमच्याने फिरवत हे वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी ठेवली आहे। आता परत एकदा आपण फिरवून घेऊया। तर असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न टाकता। आता आपण फोडणी देऊन घेऊया आपल्या पिठल्याला। मी इथे 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे। यामध्ये आपण जरा लसूण ठेचून घेतला आहे तो टाकून घेते। लसूण थोडा ठेचून घ्यायचा आहे। यामध्ये कांदा टाकून घेऊया आता आपण। भाजला आहे व्यवस्थित असा। आता आपला कांदा चांगला भाजून झाला आहे। आपण मसाला टाकून घेतला आहे हा वाटलेला। वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। वाटण असं व्यवस्थित आता आपण भाजून जाणं आहे। खमंग असं वाटण भाजून घ्यायचं आहे आपल्याला, त्याचा सुगंध आला पाहिजे भाजताना। यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया। आणि यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण थोडंसं। पाण्याला आपण चांगली उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तुम्हाला किती पिठलं पातळ किंवा किती घट्ट हवं त्या हिशोबाने पाणी टाका। मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। आता पाण्याला आपली चांगली खळखळून उकळी आली पाहिजे। इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता मी डाळीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून असं पातळ करून घेतलं आहे, म्हणजे आपला गुठळ्या होत नाही पीठ टाकल्यावर। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंही टाकू शकता। तर मी पाणी टाकून असं पातळ असं करून घेतलं आहे चण्याच्या पिठामध्ये। आता आपण हे टाकून घेऊया याच्यामध्ये। गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे। मी आणखीन 1 वाटी पाणी टाकून घेते याच्यामध्ये। आता थोडीशी मी गॅसची फ्लेम मोठी केली आहे। जोपर्यंत आपल्या पिठल्याला उकळी येत नाही तोपर्यंत चमच्याने सतत हलवत राहायचं आहे आपल्याला, नाहीतर पिठल्याच्या गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे सतत असं हलवत आपल्याला एकसारखं घ्यायचं आहे जोपर्यंत उकळी येत नाही व्यवस्थित तोपर्यंत। आता इथे आपल्या पिठल्याला चांगली उकळी आली आहे। याला झाकण लावून आपण याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया। बारीक गॅसवरच याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपण भाकरी करायला घेऊया। तर आता आपण भाकरी करून घेऊया तोपर्यंत, आपलं पिठलं होतं तोपर्यंत।
मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत हे पिठलं खूप सुंदर लागतं. असं गरमागरम आपली भाकरी तयार झाली आहे. तर आता आपण पिठण्याचंही झाकण खोलू. 15 ते 20 मिनिटं आपलं पिठण्याला जाणं आहे. किती सुंदर रंग आला आहे बघा आपल्या पिठण्याला. किती सुंदर रंग आला आहे. मस्त असं पिठणं हे तयार झालं आहे. बारीक गॅसवर ठेवल्यामुळे ह्याला तेल सुटणं आहे चांगल्या प्रकारे. आता ह्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया. तर गरमागरम मस्त असं आपलं पिठलं भाकरी तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करा. परत आपण एकदा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद.